महिला आयोगाकडून महिला संबंधित कायदे, योजना आणि उपाययोजना केल्या जात आहेत। यासाठी कार्यक्रम झाला। महिलांची सुरक्षा हेच आमचं पहिलं कर्तव्य आहे। लोकांना आश्वस्त केलंय की महिला आयोगाची जी कार्ययोजना सुरू झाली आहे ती देखील आपण सुरू करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। अतुल बाबा भोसले यांनी जी पत्रकार परिषद घेतली आहे त्यातून लक्षात येतंय खरे वाटचोर कोण आहेत। राहुल गांधींनीच वोट चोरीचं कंत्राट घेतलंय हे यातून स्पष्ट दिसतंय। राहुल गांधींनीच याचे उत्तर द्यावं असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। 3 आठवड्यांपूर्वी कचरा उचलण्याचं टेंडर निघालं होतं, त्याचा घोटाळा आम्ही बाहेर काढलाय। त्याबद्दल आम्ही पालिकेकडे माहिती मागितली होती, मात्र पालिकेनं आम्हाला माहिती देण्यास नकार दिलाय। मुंबईकरांचा पैसा कुठे आणि कोणाकडे जातोय याची माहिती मिळालीच पाहिजे। आम्ही पाठपुरावा करणं सोडणार नाही, संदीप देशपांडेंचं वक्तव्य आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार तिबार मतदान नोंदणी करण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदान नोंदणी करून 2014ची आणि 2019ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपनं केलाय। भाजपचे पदाधिकारी विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी हा आरोप केलाय। पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरती कारवाई केली आहे। जिल्ह्यातील कोणकोणते अवैध धंदे सुरू आहेत, कुठे कुठे सुरू आहेत याची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र कारवाई होत नव्हती म्हणून मीच धाड टाकली, नितेश राणेंचं वक्तव्य। रोहित पवारांनी संजय शिरसाटांवरती टीका केली होती। यावर शिरसाटांनी उत्तर दिलंय 5,000 कोटी रुपये 50,000 कोटींचा आकडा बोलायला त्यांना काहीच वाटत नाही। या प्रकरणाची तुम्ही स्वतः जाऊन चौकशी करा, यानंतर आरोप करा। रोहित पवारांच्या आरोपांमध्ये काही एक तथ्य नाही, त्यांना संजय राऊतांसारखी सवय लागली, शिरसाटांचं उत्तर। पहलगाम हल्ल्यातील 26 महिलांचा आक्रोश संपलेला नाहीये। अजूनही अतिरेकी सापडलेले नसताना पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने भरवता हीच का खरी राष्ट्रभक्ती असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। चीननं पाकिस्तानला युद्ध सामग्री दिली, यावर चीनवर तुम्ही व्यापाराच्या चर्चा नेमक्या कशा तरी करता, तुमचं धोरण तरी नेमकं काय, असा सवाल त्यांनी केलाय। संजय राऊत यांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे असं भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी विधान केलंय आणि विधान परिषदेमध्ये विविध पक्षांना संपर्क करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानं त्यांचं डोकं खराब झालंय। मवियाच्या नेत्यांना संपर्क केला त्यामुळे राऊतांची चिडचिड होते असं सुद्धा बन यांनी म्हटलंय। नवनिर्वाचित कृषी मंत्री ऍक्शन मोडवरती आलेत। भरणे यांनी कृषी महाविद्यालयातील हॉस्टेलला अचानकपणे भेटी दिल्यात। पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयाची पाहणी करत विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद सुद्धा साधलाय। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन झाली। उच्च न्यायालयाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत। पोलीस महानिरीक्षक सुनील हिरेमन हे एसआयटीचे प्रमुख आहेत। छगन भुजबळांना पालकमंत्रीपद द्यायला सुहास कांदेंनी विरोध केला होता, यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय। पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। येत्या काळामध्ये खेवलकर यांच्यावरती आणखी एक गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे, तर अनेक तरुणी खेवलकरांविरोधात तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत आहेत। उद्धव ठाकरे दहिसरमधील शाखेला भेट देणार आहेत। शिवसर्वेक्षण यात्रेमार्फत मुंबईतील सर्व शाखांना उद्धव ठाकरे हे भेटी देणार आहेत। यावेळी शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत। आदित्य ठाकरे धारावी कोळीवाड्याला भेट देणार आहेत। 24 ऑगस्ट दुपारी 3 वाजता आदित्य ठाकरे कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत।
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व आश्रमशाळांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। अमोल मेटकर यांनी ही नाराजी व्यक्त केली आणि सुहास कांदेंनी प्रश्न उपस्थित केलेत। महाराष्ट्र विधिमंडळामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली 6 आमदारांच्या सदस्य समितीने आश्रमशाळांच्या कारभारावरती नाराजी व्यक्त केली आहे। संजय राऊतांवरती भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी निशाणा साधला। संजय राऊत भाजप नेत्यांवर रोज टीका करत असतात। राऊतांनी आपल्या पूर्वीचे सोहराबुद्दीन प्रकरणातील सामनाचे आग्रलेख आठवायला हवा असं सुद्धा उपाध्यायांनी म्हटलंय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाजप मुंबई महानगरपालिकेसाठी मतांची मोट बांधणार आहे। गणेशोत्सवाला राज्य दर्जा मिळाल्याच्या धर्तीवरती विविध स्पर्धांचं सुद्धा आयोजन करत मुंबईतल्या सार्वजनिक मंडळांना साथ घातली जाणार आहे। केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंगवरती बंदी आणल्यानं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं अभिनंदन केलंय। सरकारनं उचललेलं हे पाऊल म्हणजे मुलांचं भविष्य सुरक्षित आहे, तरुणाईला दिशा आणि समाजाला डिजिटल गुलामगिरीतून मुक्त करण्याचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। साताऱ्यातील पावसाचा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी आढावा घेतला। यावेळी कराड तालुक्यातील तांबवे पुलाची दुरावस्था पाहून खोचक टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावलाय। तांबवे पुलाचं भूमिपूजन एकदा अजित पवारांनी आणि एकदा पृथ्वीराज चव्हाणांनी केल्यानं दुरावस्था झाल्याचं तटकरेंनी म्हटलेलं आहे। नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे। काही दिवसांपूर्वी वडेट्टीवारांच्या आईचं निधन झालं होतं। त्यानंतर अजित पवारांनी ही भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। महिनाभरापूर्वी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यामध्ये युती जाहीर झाली होती, मात्र त्यानंतर शिंदेंनी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत एकत्रित बैठक घेतली होती। आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली होती।